नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रायाच्या मिनी ब्लॉगमध्ये. आजचा मिनी ब्लॉग आहे रायाचे हेअर कटिंग. खरं तर आम्ही हेअर कटला त्याला ग्रूमिंगला बाहेर पाठवणार होतो, पण कुठं पाठवायचं, काय करायचं हा खूप मोठा प्रश्न होता आम्हाला. मग म्हणला जाऊ दे, काय झालं तरी आज त्याची केस आहे ना कट करूनच टाकायची. म्हणून काय केलं, घरातली होती सीझर घेतली आणि लागले केस कट करायला. त्यातून आमचा धिंगाणा चालू होता, स्वतःच्याच केसांसोबत कसा खेळतोय, तोंडात घालतोय घाणेरडा. आणि एवढा एन्जॉय करत होता तो त्याचे हेअर कट. मला वाटलं नव्हतं की तो एवढा एन्जॉय करेल. मला वाटलं होतं की तो माझ्या हातामध्ये सीझर पाहील आणि ओरडेल माझ्यावर किंवा पळून जाईल. अशामध्ये काहीच झालं नाही. तो फक्त एका ठिकाणावर उठायचा, दुसरीकडे जायचा, शांतपणे पाहत होता मी काय करते त्याच्या हेअरसोबत, त्याचे हेअर कसे कट करतेत, नीट करतेत का. झोपायचं मध्येच असा अंग सोडून द्यायचा. पण काय करणार, त्याचे हेअर तर कट करायचे होते, आज ठरवलेलंच आहे. मग कसं जेवढं जमल तेवढं करायचं. हल्ला की परत थांबायचं, पुन्हा मग दुसरी साईड घ्यायची, मग करायचं. मग मध्येच हात घ्यायचे, मध्येच पोट घ्यायचं. जे जसं जमल तसं करायचं. फक्त त्याच्या सोयीनुसार करायचं, आपल्या सोयीनुसार करायचा प्रश्नच येत नाही. मग त्याचे हे हाताचे पण हेअर खूप वाढले होते, ते सुद्धा कट केले. ते करता करता त्याच्या पंजाचे सुद्धा हेअर कट केले. तो नुसता हलत होता. काय करणार त्याला. त्यातून आमची मस्ती करता करता ही पण काळजी घेतली की त्याला काहीच झालं नाही पाहिजे त्या सीझरमुळं. कारण की तो हेअर कट करताना एवढे झटके द्यायचा ना, मध्येच पाय ओढून घेणार, मध्येच बाजूला जाणार. ती भीती खूप होती. त्यामुळं जेवढं व्यवस्थित जमेल तेवढं व्यवस्थित त्याचे हेअर कट केले. आणि असं आमचा हेअर कट झाला. पण पूर्ण घर आम्ही इतकं घाण केलं, कारण आम्ही एका जागेवर बसून हेअर कट नाही केलं, पूर्ण घरभर बसून हेअर कट केला. त्यामुळं जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.